या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। लोकप्रधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण उत्तर आणि दक्षिण सोलापूरला जोडणारा महत्त्वपूर्ण असलेला मार्ग तेलगाव सीना या पुलावरती आलेलो आहोत। मागील 2 ते 3 दिवसापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। कारण मागील 2 ते 3 दिवसापासून सतत पडत असलेल्या जिल्ह्यात शहरी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। त्याचबरोबर नदी उगम क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे जो येणारा पाण्याचा विसर्ग सीना नदी पात्रात वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। जवळपास सकाळी 7 वाजल्यापासून ते आतापर्यंत सीना नदी पात्रावरील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे। जवळपास त्यांच्या विद्युत मोटर असतील, त्याचबरोबर काढणीला आलेले पिके असतील यांचाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जवळपास आतापर्यंत काही शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी अक्षरशः पाण्यात भिजून
भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसानी झालेलं आहे. आता आपण पाहू शकता येत शिना नदी पात्रामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे. या जर पुलाची जर उंची जर वाढवणं अपेक्षित होते, परंतु या पुलाची उंची कमी झाल्यामुळे या पुलावरून लगेच पाणी आल्यामुळे सोलापूरकडून कंदलगाव पांढरकोटा मंगळवेढा साईडला जाणारा रस्ता हा एकमेव रस्ता आहे. त्याचबरोबर मंगळवेढा कंदलगाव येथून सोलापूर शहराकडे जाणारा हा महत्वपूर्ण रस्ता. याच पुलावरून पाणी गेल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. जवळपास काही सरकारी नोकरदारे सोलापूरकडून ग्रामीण भाग दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुतांश गावामध्ये शिक्षक असतील, आरोग्य विभागातील कर्मचारी असतील, हे सुद्धा याच मार्गावरून प्रवास करत असतात. त्याचबरोबर कंदलगाव येथे अक्षर ज्युनियर कॉलेज सारखे एक नावाजलेली संस्था आहे. कारण उत्तर सोलापूर तालुक्यातील बहुतांश मुलं हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील इंग्लिश मिडियमला सुद्धा शिक्षणासाठी जात असतात. परंतु अचानक पूर आल्यामुळे त्याही मुलांचं कारण दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव या ठिकाणी ते अडकलेले आहेत. कारण अचानक वाढलेल्या पाण्यामुळे मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील शिना नदी पात्रातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या धरण क्षेत्र असेल, त्याचबरोबर नदी उगम क्षेत्र असेल आणि सोलापूर शहराच्या ग्रामीण भागात पडलेल्या पावसामुळे नदी नाल्यातून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्यामुळे मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, त्याचबरोबर मंद्रुप अप्पर तहसीलचे तहसीलदार सुजित नरहरी, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांच्या माध्यमातून असं आवाहन करण्यात येत आहे की सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि नदीपात्रातील शेतकऱ्याने स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे. त्याचबरोबर लहान मुलांना नदीपात्रात न सोडण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. जवळपास मागील काही दिवसापासून या पावसाचा तडाखा सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसलेला आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे उडीद असतील, मूग असतील सध्या शेतामध्ये काढून टाकलेल्या स्थितीमध्ये आहेत. परंतु अचानक पडलेल्या पावसामुळे त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. कारण शेतकऱ्यांच्या मालाला अलीकडे सध्या राज्य शासनाकडून हमीभाव नसूनही कुठेतरी शासन हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिळवणूक करीत आहे. कारण झालेल्या अतोनात नुकसानाचे तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना किमान मोबदला मिळावे अशी येथील काही शेतकऱ्यांचे लोकप्रधानच्या माध्यमातून मागणी आहे. नारायण गंटे, लोकप्रधान न्यूज, तेलगाव शिना. मी दयानंद लक्ष्मण पाटील, राहणार तेलगाव शिना येथील रहिवासी असून मी आता सध्या शिना नदीच्या पुलावर उभा आहे. शिना नदीच्या पुलाला ह्या महिन्याभरात ही तिसरी वेळ आहे पाणी येऊन. आम्ही तुमच्या लोकप्रधान चॅनलच्या माध्यमातून 2दा तक्रार तुमच्याकडे दाखल केलेली आहे आणि प्रशासनाने आमचं लक्ष घेत नाही. वारंवार नदीला पाणी येते. गावातील लोकसंख्या 40% जवळजवळ नदीच्या पलीकडे दक्षिणमध्ये राहायला आहे आणि तसेच उत्तर व दक्षिण तालुक्याचा जोडणारा तालुक्या दोन्ही तालुक्याचा मुख्य रस्ताही मानला जातोय, परंतु त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि वारंवार नदीला पाणी आल्यामुळे शाळेचे लहान मुलं आहेत. पलीकडे कंदलगावला इंग्लिश मिडियम शाळा आहे, बाकीचे शाळेचे लोक वगैरे जाणार आहेत. दळणवळण मार्ग इथूनच आहे, तरी लोकांना अतोनात त्याचा त्रास होत आहे. तरी तुम्ही आमची एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आमच्याकडून मागणी ही करावी, मांडावी शासनासमोर. आम्ही ही मांडलेली आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तरी माझी विनंती आहे की तुम्ही अजून एकदा त्यांना सांगून आठवण करून द्यावे. ह्याच्याकडे शासन कधीही लक्ष देत नाही. अजून जवळजवळ 5 फूट उंची वाढणं गरजेचं आहे. महिन्यातून 3 वेळा झाला तर नदीला पाणी आलं, इथं पुलावर पाणी येते आणि मुख्य रस्ता आहे. त्यामुळं बऱ्याच नागरिकांची किंवा लहान मुलांची हेळसांड होते, हैराण होते. इथून बाकी 13 किलोमीटर नाही, 200 फुटासाठी 13 किलोमीटर लांबनं प्रवास करावा लागते आणि शाळेची मुलं आहेत सगळे. लहान मुलं असल्यामुळे काळजी वाटते आणि सगळा मार्गही बंद होतो. इथून शेताला जायचं बंद, गुरं नदीच्या पलीकडे असते तर राहायला गावात आहेत. त्या गुरासांना पाणी वैरण करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जाणं गरजेचंच आहे. त्यांना सुद्धा जीव धोक्यात घालून मग चालत जावं लागते पुलावरून. मग त्या एखादा जर व्यक्ती पाण्यात वाहून गेला तर त्याला बरोबर कोण राहणार आहे? प्रशासनाकडे तुमची काय मागणी? प्रशासनाकडे आमची एकच मागणी आहे की अजून एक 5 फूट उंची वाढवून मिळावं पुलाची.
सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।